नमस्कार मित्रांनो, जय एकविरा. आज आपण आलेलो आई एकविरा केसरी 2026 या मैदानामध्ये. मित्रांनो, चैत्र महिना, या चैत्र महिना उगवताच आपल्याला सर्वांना ओढ लागते ती एकविरा आईच्या पालखीची. ही पालखी सोहळा एकदम चांगल्या रीतीने पार पडला आणि या पालखी सोहळ्यानिमित्त एक भव्य दिव्य असं 3 फेऱ्याचं मैदान आपल्याला आज या वेरेगाव या पुण्यभूमीमध्ये आपल्याला बघायला भेटतं आणि चांगलं असं आयोजन बघायला भेटतं. मित्रांनो बघा, समोरच्या साईडला स्टेज वगैरे आहे आणि एक आई एकविरा केसरी 2026 एक भव्य दिव्य असं मैदान बघायला भेटणार आहे. सुनील अण्णा शंकरराव शेळके असू द्या किंवा मान्य श्री महेंद्र शेठ हरी दळवी यांच्या कुठून कुठं प्रयत्नांनी एक मोठं मैदान बघायला भेटतं. तसेच बरेचसे असे ग्रामस्थ मंडळी असतील, वेरेगाव असेल, आई एकविरा ग्रामस्थ मंडळी असतील, सगळीजणं असतील, त्यांनी एक चांगलं भव्य दिव्य असं 3 फेऱ्याचं मैदान नियोजन केलेलं आहे. कोणकोणते नंदी आले चला आपण आता बघूया. मित्रांनो, आई एकविरा केसरी मैदानामध्ये पहिलाच नंदी बघतोय आपला योगी 22 देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि कुळगाव बदलापूरचं नाव ज्या नंदीने महाराष्ट्रभर केलं आहे, एक मोठ्या बिनजोड त्याच्या नावावरती असा आई एकविरा केसरी मैदानामध्ये योगी 22 तो देखील तयार आहे. इकडं त्यांच्याच दावणीतला उगवता सितारा चांगल्या लढती देतोय आता शुगर 22 तो देखील मैदानामध्ये आलेला आहे. योगी म्हणजे एक भरभक्कम नंदी आणि आजच्या या मैदानामध्ये सज्ज आहे. मित्रांनो, योगीचे नियोजन करत आहेत. चला दादाशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा कसं काय आजचं नियोजन योगीचं? काय ना आहे आपलं तोच नियोजन, तीच गाडी पळणार आहे मने आणि योगी. कितवा गट आहे? आता गट तर तीन पावते आहेत, त्यात बघू कुठेतरी, अजून ठरवलं नाही. ओके. आणि शुगरला 35 मध्ये पळवायचा चालू आहे. ओके, म्हणजे शुगरचा पण पायरा चांगला केलाय का? पायरा चांगला आहे शुगरचा. कुठला आहे? आहे घाटावरचाच बैल. काठावरचं आहे का? काय आज गुलाल एकविराईच्या काय बोलतो पायथ्याशी मंदिर आहे, एक चांगला मैदान आहे, गुलाल घेण्याचा प्रयत्न असेल आज काय बोला? 100% गुलाल घेण्याचा प्रयत्न असेल. चालेल, शुभेच्छा. बघा, योगी देखील एकदम त्याच रग आणि धमकमध्ये शेवटी मालकाचं नाव वरपर्यंत नेण्याचं काम त्याने केलं आहे आणि आज देखील सज्ज आहे. मित्रांनो, एक भला मोठा नंदी शिवराज ज्याने संपूर्ण महाराष्ट्रभर त्याच्या पलाच्या जोरावरती आणि त्याच्या एक वेगळ्याच लुकने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावला असा शिवराज बघतोय. आंबिवलीचा शिवराज आहे आणि शिवराजचं सांगायचं झालं तर जाम अशा मोठ्या लढती गेल्या. मागच्या काळामध्ये थोडासा दुखापतीमध्ये होता, पण आता पुन्हाच त्याच रग आणि त्याच धमकमध्ये शिवराज देखील तयार आहे. तिकडं दुसरा कुठला आहे काय माहीत नाही, असता तर बाकी दाखवलं असता. दादा नमस्कार. नाव काय तुमचं? जयेश दाभाडे. कुठून आले दादा? कर्जत. आज कोण आणले? शिट्टी आणले मुद्रे कर्जत. ओके. आणि शिट्टीसोबत कोण आहे? शिट्टीसोबत मुलशीतला हरणे. ओके. दादा सांगायला गेलं तर कर्जतमध्ये एकदम टॉपमध्ये पळते शिट्टी. आज अशा अपेक्षा लागलेल्या असतील तुम्हाला पण की 3 फेऱ्याचं मैदान आणि 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये कुठेतरी गुलालामध्ये राहायचं. नियोजन पण एकदम चांगलं केलं आहे. काय सांगाल मैदानाबद्दल? नाही, मैदान तर चांगलं आहे आणि गट पण लवकर आहे आणि बैल पण पायरा चांगला आहे, त्यामुळं अशा अपेक्षा आहे का गाडी आपला गटपास होणार. 3 फेऱ्याला पळालेलं का आधी? हा, आता मागच्या रविवारी भारत केसरी झाला, तिथं फायनलला राहिलेलं आहे. बरोबर. मागच्या वेळेस आपण बघितलं भारत 5000 केसरी कर्जतमध्येच होता. हा. तिथे कुठेतरी गुलालाचा मानकरी ठरला आहे. एक मोठा नंदी आणि आजच्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये देखील शिट्टी देखील तयार आहे. चला शुभेच्छा देऊया. सगळे नियोजन करते आलेले आहेत सकाळीच आणि लवकरच गट आहे. मित्रांनो, समोरच बघताय स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके दादा सरकार विगर यांचा अर्जुन देखील मैदानामध्ये आलेला आहे. मागच्या मैदानामध्ये पण आपण बघितले की घरचा साज कुठेतरी 1 नंबर केला. आज देखील तसंच काहीतरी आपल्याला बघायला भेटणार आहे. दादा सरकार यांचा पूर्ण नंदी आज आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटते. समोर अर्जुन आहे, तसेच सर्जा देखील येणार आहे, रोमन, अजून बरेचसे असे नंदी येणार आहेत. घरची गाडी देखील एक पळणार आहे. दादा पण आहेत. दादा नाव काय तुमचं? कैलाश. दादा कुठून आले आपण? दादा ओके. आजचं नियोजन कसं आहे तुमचं? ओके. बघा, तयारी चालू आहे. चला नंतर थोड्या वेळानं समजेलच. गट कितवा काय माहिती नाही. ओके. बघा, बऱ्याचशा पावत्या असतील, त्याच्यामुळं नक्की आयडिया नाही की कोणत्या गटामध्ये पळणार आहे. तयारी वगैरे चालू आहे, शेट आल्याच्या नंतर समजेलच. बाकी दादा सरकारचा अर्जुन देखील आलेल्या मैदानामध्ये. मित्रांनो, समोरच बघता आपला कडाव कर्जतचा
महाराज देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि महाराजबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्र केसरी राहिलेला आहे आणि बऱ्याचशा अशा मोठ्या मोठ्या लढती देऊन चांगले चांगले बिनजोड त्याच्या नावावरती केलेले आहेत आणि आजचं नियोजन देखील टॉप आहे. मागच्या मैदानामध्ये आपण बघितलेला कांगारू स्वर्गीय भारत 5000 केसरी या मैदानामध्ये कुठेतरी फायनलच्या गुलालाचा मानकरी 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आणि आज एका पायऱ्यामध्ये पळण्यासाठी सज्ज आहेत. एकाच तालुक्यातले 2 नंदी 2 वाघ एकत्र आणि एक चांगला आज एकविरा केसरी मैदान, या एकविरा केसरी मैदानामध्ये सज्ज आहे कांगारू आणि महाराज. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव काय तुमचं? हर्षल दुगाड. दादा काय सांगाल कसं काय नियोजन केलं? नियोजन आपलं निलेश कोळंबे आहे. हां तेच आपल्या महाराजचं नियोजन करत असतो आम्ही. दुगड ब्रदर्स म्हणजे गणेश दादा दुगड असेल, माझं हर्षल दुगड असेल, नितेश दादा दुगड आहेत, आमचे पुतणे दुर्वेश असेल, कौशिक असेल, हे सगळे बसून आम्ही नियोजन करत असतो. ओके दादा आजचं नियोजन पण एकदम टॉप आहे. दोन्ही पळणार नंदी एकत्र आणि आज अशा अपेक्षा लागलेली आहेत की एकविरा चरणी कुठेतरी गुलाल समर्पित असावा आपल्या नंदींचा. काय सांगाल? 100% प्रत्येकालाच इच्छा असते की आपला नंदी गुलालात राहायला पाहिजे. तशी आम्हालाही इच्छा आहे की आपण आईच्या दरबारी आलेलो आहे, आपला नंदी गुलालात राहो हीच आमची इच्छा आहे. त्याच प्रयत्नाने आपण नियोजन केलेलं आहे. दादा गट कितवा? 6व्या गटात पळणार आहे. 6व्या गटामध्ये. चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. तुमच्याही चॅनलला शुभेच्छा. मित्रांनो महाराष्ट्रातील एक टॉपचा नंदी जो 3 फेऱ्यामध्ये पण चांगला पळतो आणि मुंबई बिंजोरला पण चांगला पळतो असं साखरवाडीकरांचा बावरे देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि आजच्या या एकविरा केसरी मैदानामध्ये आगमन झालं आहे आता थोड्याच वेळापूर्वी. बघा बावरे देखील सज्ज आणि आज या मैदानामध्ये भरमसाठ असे नंदी येणार आहेत. कोणकोणते नंदी येणार आहेत ते दाखवणार. तत्पूर्वी आपण बघूया हे नियोजन कसं काय बावऱ्याचं. मित्रांनो नियोजन करते दादा. नमस्कार. दादा नाव काय तुमचं? अनिकेत भोसले. अनिकेत दादा काय सांगाल आज कसं काय नियोजन? आज मेहरबान बरे. मेहरबान शॉर्टगन मेहरबान. कितव्या गटामध्ये पळणार आहे? 20व्या गटामध्ये लवकरच. दादा काय सांगाल मैदानाबद्दल? हा एकविराच्या दरबारी कुठेतरी एक चांगलं मैदान आयोजिलेलं आहे. काय सांगाल? चांगलं मैदान आता येताना बघितलं, फाट्या पण चांगले आहेत, भारी मैदान आहे. पळाय बिळाय बैलांना चांगले. नक्की दादा शुभेच्छा. बघा एक चांगलं नियोजन केलं शॉर्टगन मेहरबान आणि साखरवाडीचा बावरा. एक चांगलं नियोजन आहे. बघा एकदम मातीच्या ठिकाणी आता इथं दुरला आणि खोदकाम चालू होईल. मित्रांनो मुंबई बिंजोडमध्ये एक मोठं नाव, तसे 3 फेऱ्यामध्ये पण ज्याचा दबदबा असं आपण गोविंदा बघतोय. एकदम चांगला नंदी आणि आजच्या या मैदानामध्ये देखील सज्ज आहे. तयारी चालू आहे. मला तर वाटतं लवकरच गट असेल. भाऊ कितवा गट? 10वा गट. आणि पैरा वगैरे? पहिला संभाजीनगरचा सोन्या. ओके संभाजीनगरचा सोनं. सेम दोघांची पेंटिंग सगळं सेमच केलं ना, म्हणजे पलताना पण एकदम भारी दिसतील. गोविंदाचं सांगायचं झालं तर देखना नंदी आणि त्याची सजावट पण तेवढीच चांगली असतं. याच्या सजावटीमागं कोणाचं श्रेय आहे? याच्या सजावटीमध्ये आमचा पूर्ण टीम आहे. आमच्या टीमचं पूर्ण श्रेय आहे या सजावटीमध्ये. गोविंदाकडे बघता एकदम छान वाटतं, एकदम दिसायला पण, आणि त्याच्या कपाली नेहमीच एक कसा हार्ट शेप बनवलेला असतं. काय सांगाल? एकदम बघता क्षणी प्रेमात पडतील असं असतं. तो काय सांगाल? काय नाही, बैल देखणं दिसतं त्यांनी. आम्हाला पण आवड आहे बैल सजवण्याची, त्याच्यामुळे आम्ही ते करतच असतो. एकदम छोटा वासरू होता, त्याच्यानंतर आता मुंबई बिंजोडला आता टॉपमध्ये पळताय तुम्ही. कसा काय आनंद आहे तुमचा? आनंद तर खूप आहे. आम्ही घेतला तेव्हा दुसरं वासरू होतं ते. बरोबर. आम्ही घेतल्यापासून बैल जास्त चर्चेत आला. 100%. आजचा पण पायरा एकदम चांगला आहे. काय सांगाल या नंदीबद्दल? कसं काय पायरा केला तुम्ही? काय नाही, तो नंदी चांगलाच पळतो, त्याच्यामुळे आम्ही पायरा केला. इथं मुंबईमध्ये 3 फेऱ्याचं मैदान होतं, इथं आमची गाडी पळालेली होती राजा टेबल सोनकेसरीला. इथं पण गाडी फायनलला राहिली होती. बरोबर. त्याच्यामुळं आम्हाला आज ही अपेक्षा होती की आज पण गाडी गुलालात राहील, म्हणून आम्ही तो पायरा केला. बघा एकदम चांगला नंदी आणि चांगले पैरे केलेले आहेत आणि आजचा पायरा देखील टॉप आहे. आज या एकविरा केसरी मैदानामध्ये कुठेतरी गुलाल घेण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो, प्रत्येकाची इच्छा असतं. तसाच आज आपला गोविंदा देखील तयार आहे. मित्रांनो समोरच बघताय शंभू बोला ग्रुप रोडपाली, ते देखील आलेले आहेत. गुलाल अजून नंदींचा उतरला नाही, म्हणजे आताच 1-2 दिवसापूर्वी कुठेतरी एक चांगला गुलाल झाला आणि आई एकविरा केसरी मैदानामध्ये पळण्यासाठी सज्ज आहेत. दादा नाव काय तुमचं? या नंदीचं नाव काय? भोला. आणि तो हरण्या. कसं काय आजचं नियोजन? आजचं नियोजन चांगलंच असणार आहे. घरचा साज
पळणार आहे आजच्या मैदानात. अरे वा मस्त. काय सांगशील कुठून कुठेतरी रोडपाली गावामध्ये पण म्हणजे शहरामध्ये पण नंदी असू शकतात आणि चांगले नंदी पळू शकतात. असं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आपला शंभू बोला ग्रुप रोडपाली. काय सांगाल तुम्ही? काय आता सांगू तेवढं, आपला पहिलाच अड्डा आहे हो 3 फेऱ्यांचा. हां पहिलाच प्रयत्न आहे. बघू आज आई माऊलीच्या कृपेने, आई माऊलीच्या आशीर्वादाने काय नंदींचा आता त्यांचं धावपळ होणार आहे. ते त्यांच्या नुसार धावणार आहेत. त्यांच्या धमक असेल तेवढी ते त्यांचा प्रयत्न करणार आहे. 100% आपलं नियोजन आपण करू. बरोबर आहे. दादा किती वेळ गटान आहेत? आपला 28 गटाने आहेत. पाठी नंबर 7. ओके 28 गटामध्ये आहेत बघा. चला शुभेच्छा देऊया. बाकी नियोजन करता अजून झोपले काही. 28 गट म्हणजे काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. मित्रांनो समोरच बघताय दीपक शेठ पाटील चिरले यांचा 3006 मेहरबान शॉटगन मेहरबान देखील मैदानामध्ये आलेला आहे. आणि मेहरबानचं सांगायचं झालं तर एकदम मोठ्या मोठ्या लढती नेहमीच करत असतं. हे माती सट्ट बघा मेहरबान आणले. आणि इकडं ज्ञानोदा नमस्कार. कसं काय आजचं नियोजन? आजचं नियोजन आहे चांगलं नियोजन. चांगलंच पैरे करायला सांगितलं आज शॉटगन. आज पुन्हा अपेक्षा आहे का एकच नंबर करावा. अरे वा मस्त. पैरा पण एकदम टॉप केलाय. गट किती पळणार आहे? 44 मध्ये 44 मध्ये म्हणजे 2 चिट्टे आहेत मला तरी वाटतं ना. हो 2 चिट्टे. ओके पैरेकरांनी वेगळा गट सांगितलंय आणि इकडं दादानी वेगळं सांगितलंय. आता बघूया कसं काय नियोजन आहे त्या हिशोबात पळणार आहे. अजून कोण आणले तिकडं? घरचा दुसरा बैल आहे आपलं. काय नाव त्याचं? नखरे. काय कसं काय नियोजन त्याचं? हरण्या. नियोजन कसं काय हरण्याचं? आहे त्याचं पण नियोजन चांगलंच आहे. चांगलंच आहे. कोण? वेद मुलगा. अरे वा बघा सुपुत्र देखील आले. कुठून कुठेतरी पप्पांच्या पावलावरती पाऊल ठेवून आज मुलं देखील उतरतात. चला मेहरबान शॉटगन मेहरबान आणि हरण्या दोघांना शुभेच्छा देऊया. मित्रांनो समोर बघता नारंग गावचा आपला संजय देखील आलेला आहे. आई एकविरा केसरी या मैदानामध्ये नियोजन करताय तिकडं. बाई नाव कर तुझा? श्रीधर. अरे आवडेल असतं करण्याला पोरी लग्नासाठी ना आले तुला इतराला. दादा नियोजन कसं का आजचा? आजचा नियोजन ओके मध्ये आहे. ओके मध्ये आहे का? गट किती पडलो ना? तिसऱ्याला आहे. तिसऱ्यामध्ये आहे का? चालेल शुभेच्छा. मित्रांनो गुड्डू शेठ पटेल यांचा 7677 आपला गजरा देखील मैदानामध्ये आले. बाई कसं काय नियोजन आजचा? आजचा घरचा 7 पळणार आहे. अरे वा घरचा साथ. मित्रांनो बघा 3 फेऱ्यामध्ये गजराचा एक चांगला आपल्याला स्पीड बघायला भेटतं. गजराला देखील शुभेच्छा. आणि इकडं बघताय तुफान वेग जो आतून पळतोय असा विमान 7677 गुड्डू शेठ पटेल तसेच आदनान शेठ पटेल यांचा 7677 विमान देखील मैदानामध्ये आलेला आहे. आणि नियोजनाचा बादशाह म्हणजे आपला इकडं आदनान भाई आहे. बऱ्याच दिवसानंतर विमानला बघायला भेटला. आपण बघतो मुंबई बिंदोडमध्ये एकदम मोठं नाव. तर 3 फेऱ्याला पण बऱ्याचशा मैदानामध्ये मागच्या वेळेस आपल्याला बघायला भेटलेला बकासूरमध्ये पळालेला. आणि त्याच्यानंतर देखील 3 फेऱ्यामध्ये त्याचा दबदबा आपल्याला बघायलाच भेटतंय अजूनपर्यंत. विमान उतरतंय कसं शिस्तीमध्ये एकदम आरामात उतरतंय. आदना भाई कसं काय नियोजन? घरचीच गाडी का? कितवा गट? 34 गटामध्ये पळण्यासाठी सज्ज आहे.